संगमनेर नगरपालिकेची मंगळवारची सर्वसाधारण सभा विरोधकांच्या घणाघाती आरोपांमुळे चांगलीच गाजली। पालिकेच्या रामकृष्ण सभागृहात नगराध्यक्ष दिलीप पुंड यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली। अनधिकृत बांधकामे, पाणी प्रश्न, गुंठेवारी आदी मुद्द्यांवर बैठकीत वादळी चर्चा झाली। बांधकामचे अधिकारी आणि ठेकेदारांचे साटेलोटे असल्याचा गंभीर आरोप करून सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक जावेद जहागीरदार यांनी पालिकेला घरचा आहेर दिला। शहरात गेल्या 2 वर्षांपासून रस्त्याची कामे अपूर्ण असून संबंधित ठेकेदारांवर केवळ नोटीस बजावण्याच्या पलीकडे बांधकामच्या अधिकाऱ्यांनी कुठलीही कारवाई न केल्याने ठेकेदार आणि अधिकाऱ्यांचे लागेबांधे असल्याचं विरोधी गटनेते राधावल्लभ कासट यांनी म्हटलं की आपल्याकडे लोक बांधकाम परवानगीसाठी येतात। मी पुढे तो अहवाल मला वाचण्यात आला, मला मिळाला होता, पण पुढे तुम्ही मला सांगितलं नगरपालिकेत किती सुंदर काम करे, कुठल्या तरी महाराजांचा अहवाल होतो, तर त्या अहवाल वाचण्यामध्ये तुम्ही एक वाक्य असं लिहिलेलं आहे की बांधकाम परवाने आपल्याला सोपे केलेले आहे। प्रत्यक्षात लोक थकून जातात आपल्याकडे आणि मग तो प्रवृत्त होतो तो बेकायदेशीर बांधकामाला, विना परवाना बांधकामाला। आता इथं गणपती जवळ एक मोठं बांधकाम चालू आहे आणि त्याच्यामध्ये नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी तोडपाणी केलेली मोठे बांधकाम आहे। बाहेरगावच्या माणसाचं बांधकाम चालू आहे तिथं। आता ही माहिती आम्ही घ्यायची तुम्हाला आणि मग तुम्ही जाणार आणि तुम्ही कुठेतरी पाडायचे नाटक करणार, त्याच्यात काय एमआरपी आहे, घरी केसी दाखल करणार नाही। नगरपालिकेने तुम्ही मार्ग काढत पाहिजे, किमान 5,000 गुंठे बांधकाम चालू आहे। शहराला भीषण पाणी टंचाई भेडसावत असताना पाणी पुरवठ्याचे अधिकारी महिला नगरसेविकांना अपमानास्पद वागणूक देत असल्याचा आरोप शिवसेनेच्या नगरसेविका अल्पना तांबे यांनी केला। विरोधकांनी एकूण या सर्वच मुद्द्यांवरून नगराध्यक्ष दिलीप पुंड यांना चांगलंच धारेवर धरलं, तर नगराध्यक्ष पुंड यांनी पाणी पुरवठ्याचे अधिकारी पठाण यांना सभागृहातच खडे बोल सुनावत महिला नगरसेविकांना अपमानास्पद वागणूक दिल्यास कारवाईचा इशारा दिला। शहरातल्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रत्येक प्रभागात एक बोरवेल घेण्याचा ठराव या बैठकीत सर्वानुमते संमत झाला। शहरात अनधिकृत बांधकामांना ऊत आला असून मोठ्यांच्या बांधकामाकडे दुर्लक्ष तर सर्वसामान्यांच्या बांधकामावर हातोडा असा पालिकेचा दुटप्पी कारभार सुरू असून यामागे काय गुपित आहे असा परखड सवाल भाजपचे नगरसेवक ॲडव्होकेट श्रीराम गणपुले यांनी उपस्थित केला। मला इथंच प्रश्न विचारायचा होता आणि मला हे पहिल्यांदा विचारायचं होतं की पद महत्त्वाचं का व्यक्ती महत्त्वाची, आणि मग मला पुढे जाऊन असं विचारायचं दिलीप शेठ, मी मागे एका मीटिंग मध्ये आपल्याला कानावर घातलेला विषय होता की बांधकाम परवानग्या देताना फार मोठे आर्थिक व्यवहार होतात। 40 गुंठ्याच्या एरियाच्या लेआउटला सँक्शन देताना बांधकामाचा ओव्हरसिअर आणि सीओ हे दोघं मिळून 3 गुंठे झालेला प्लॉट नावावर खरेदी करून मागतात। मी फार जबाबदारीने निवेदन केलं होतं त्यावेळेला, मग असा काही आर्थिक व्यवहार घडला म्हणून शंकरराव जोशींच्या अर्जावर सही झाली नाही का बांधकाम परवानगीवर? आपला प्रश्न आहे। या माणसाने त्याच्या आयुष्यातली पुंजी वाढ करून रितसर परवानगी घेऊन घर बांधलं, पैसे भरले आणि त्याला शास्तीची नोटीस पाठवून आपण त्रास दिला, त्याचं बांधकाम बेकायदेशीर ठरवलं, त्याच्या कपाळावर झोपडपट्टी अतिक्रमण बेकायदेशीर बांधकामाचा शिक्का मारला। दरम्यान पाणी प्रश्नावर राजकारण करणाऱ्या अधिकाऱ्यांना झोडपून काढण्याचा इशारा नगरसेवक राधावल्लभ कासट यांनी दिला। या बैठकीत एकूण 21 विषयांवर चर्चा झाली, तर पालिकेच्या हॉटेल्सवर झालेल्या कारवाईचा निषेध नोंदवणाऱ्या नगरसेवक इम्रान शेख यांच्या आक्षेपाबाबत अनेकांनी आश्चर्य व्यक्त करून नगरसेवक शेख नेमकी कोणाची बाजू घेत आहेत याचं सर्वांना कोडं पडलं। हॉटेल व्यावसायिकांनी अधिकृतपणे लायसन घेऊन नागरिकांच्या आरोग्यासाठी उत्तम सेवा पुरवावी असं अपेक्षित असताना खुद्द नगरसेवकांना या मोहिमेच्या विरुद्ध बोलणं उचित नसल्याचं मत यावेळी व्यक्त झालं। सी मूव्हीज अँड न्यूजसाठी प्रतिनिधी बाबासाहेब कडू, संगमनेर।